ईश्वराची जर कृपा असेल तर सत्वाला याचा किंचितही धक्का लागू द्यायचा नाही. हेच तर मी वचनबद्ध या मुलीवर यांनी मला करून घेतलेलं आहे. काही करावं राणी सरकार. राजे तुम्हीच सांगा. तुमची इच्छा असेल तर जय करण्यासाठी हा सत्वशील राजा तयार आहे. राजे आता तुम्ही वचन तर दिलंय. वचन देऊन बसलेला आहे. ठीक आहे राजे, मी पण तयार आहे. लोकपाल पाहिलं आमचं संभाषण राणीचं आणि माझं. हवा असणारा वंशाचा कुलदीपक श्रीधर त्याच्या मांसाचं भोजन मुनीवर यांनी मागितलंय. काय करायचं राजा? जेवण होतं की नाही तयार? येतो थोडा वेळ सरकार. अरे फार सुद्धा लागलेलं आहे आम्हाला. हा? पाहिजे का नको? अरे लवकर उठा ना, मग फार भूक लागलेली आहे. अरे फार भूक लागलेली आहे. संचिताचा निकाल चुके ब्रह्मांतिका तैसाची जावे चित्ती असो द्यावे समाधान. सत्व जाऊ देणार नाही. वंशाचा कुलदीपक गेला तरी चालेल, पण माझ्या मुलांना तुम्ही ताबडतोब माझ्या मुलांना ताबडतोब घेऊन घ्या. काय झालं काश्री? अरे कोणत्या हाताने बेटा तुला आशीर्वाद द्यायचा आणि कोणत्या दुःखाने तुला दरबारामध्ये बोलवून घेतलं. राणी सरकार राजबिंडा मुलगा पाहिलास? काय झालं पिताश्री? तुम्ही एवढ्या मोठ्या राजाचे राजे आणि तुम्ही एवढ्या चिंतेत का दिसत आहात? काय सांगायचं तुला दुःखाचं कारण? दुःख असं झालेलं आहे की तुला सांगितलं तर आमचं अंतकरण कसं तर भयाचे अंतकरण अरे फार भूक लागलेली आहे आम्हाला. येतो महाराज. मुलीवर ये. काय झालं पिताश्री? हा, येऊ आम्ही. हे मुनीवर कोण आहे? अरे बाळा, या मुनीवर याने त्यांना मी वचन दिलं होतं की मी तुमच्या वचनाला जागणार. तुम्हाला जे पाहिजे ते दान विच्चा भोजन देणार. पण त्यांनी आता तुझ्या मांसाचा मांसाहार मागितलेला आहे बाळा. मांसाचा मांसाहार मागितलाय. पिताश्री, आज हे किडा मुंग्यांनी खाण्यापेक्षा कोणाचा तरी मुखामध्ये जाते ते कोणाला तरी आपला तृप्त होतोय तर त्याचा अभिमान आहे आणि आपल्या राजाचं सत्व राहील. आणि तुम्ही पुन्हा त्यांना माझं मांसाहारचं जेवण खाऊ द्या. पाहिलं राणी सरकार पुत्रवाईचा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा. स्वतःचा वंश संपला तरी चालेल, पण माता पित्यांचं रक्षण करण्यासाठी असा कुलदीपक जर वंशाला आला असेल तर काय करायचंय आपल्याला घेऊन तरी? उजवा शमशेर आणि ह्यांच्या काय चालवलेलं आहे? अरे ज्या मुलांना जन्माला घातले अमृता पाला नेत्रांचा दिवाळ करून त्याचा सांभाळ केला आणि आज त्याच मुलाचा स्वतःच्या हातानं शिरछेद. नाही नाही काय करावं?
अरे ज्या घरी मुलबाळ नाही म्हणजे तू निपुत्रिक झाल्याने त्या आपलं जेवण आम्ही खातो की काय नाही 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 राजा? नाही असं